एक हसतं-खेळतं कुटुंब असणं हे प्रत्येक स्त्रीचं स्वप्न असतं. आपलं कुटुंब, आपल्या घरातील सदस्य हे नेहमी आनंदी असावे, आपलं घर हे गोकुळासारखं असावं. म्हणूनच आपण आपल्या देवघरात बाळकृष्णाची पूजा करतो, हो ना? पण बाळकृष्ण देवता घरात असूनही आपलं घर हे हसत खेळत नाही आहे, भांडण आहे, निराशा आहे, गोकुळासारखं आनंदी वातावरण नाही आहे. कुठे काही चुकतंय का बरं आपलं? असे असंख्य प्रश्न आपल्या मनात पडत असतात, हो ना? असं जर असेल, असे प्रश्न तुमच्याही मनात असतील, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळणार आहेत. त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. नमस्कार मंडळी, देवघर आणि देव्हारा या विशेष सिरीजच्या 8व्या एपिसोडमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. आजच्या एपिसोडमध्ये आपण बाळकृष्णांबद्दल सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. बाळकृष्णाची मूर्ती देवघरात का ठेवतात, बाळकृष्णाची मूर्ती कशी असावी, स्थापना कशी करावी, मूर्ती जर देवघरात असेल तर कुठल्या चुका आपल्याला करायच्या नाही आहेत, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे महाराष्ट्रात एक पद्धत आहे की कन्यादानात बाळकृष्ण का दिला जातो. या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. आणि एक महत्त्वाची गोष्ट, एक विशेष गोष्ट मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे. त्याच्यामुळे व्हिडिओ सोडून जाऊ नका, शेवटपर्यंत नक्की पहा. भगवान कृष्ण हे आनंदेचं, निरागसतेचं प्रतीक आहे, वात्सल्याचं प्रतीक आहे. भगवान बाळकृष्ण आपल्या देवघरात असणं म्हणजे साक्षात आपल्या घराचं गोकुळ होण्यासारखं आहे. भगवान बाळकृष्णांची मूर्ती आपण देवघरात यासाठीच स्थापन करत असतो की आपलं जे घर आहे ते गोकुळासारखं नेहमी आनंदी असावं. प्रत्येक आईच्या मनातली जी इच्छा असते की वात्सल्याचं प्रतीक म्हणजे तिचं लेकरू तिच्या पदराशी असावं, हसत खेळत असावं. कारण प्रत्येक स्त्रीचं हेच स्वप्न असतं की आपल्या कुटुंबातील जे व्यक्ती आहे, जे सदस्य आहे, ते नेहमी हसत खेळत राहावे, आनंदी राहावे. घरात कुठल्याही प्रकारची भांडण, कटकटी होऊ नये आणि घरातलं जे वातावरण आहे ते नेहमी आनंदी असावं. या सगळ्या गोष्टींसाठी, या सगळ्या गोष्टी घरात घडण्यासाठी आपण बाळकृष्णांची स्थापना हिंदू शास्त्राप्रमाणे देवघरात करत असतो. मुलांच्या प्रगतीसाठी आणि घरातील चैतन्य टिकवून ठेवण्यासाठी बाळकृष्णांची सेवा जर केली तर ती अत्यंत फलदायी ठरते. बाळकृष्ण आपल्या घरात हे देवाप्रमाणे राहत नसू तर ते एक घरातील व्यक्ती, एक घरातील सदस्य म्हणून राहत असतात. त्याच्यामुळे त्यांची आणि आपल्या नात्यातली जी आहे ती आपुलकी वाढत असते. भगवान बाळकृष्ण यांचं बालस्वरूप याची जर आपण पूजा केली तर प्रत्येक स्त्रीचं जे स्वप्न असतं आई होण्याचं, संतती प्राप्तीच्या जर सेवा आपण बाळकृष्णाच्या मूर्तीवर केल्या तर ती गोष्टसुद्धा आपल्याला मिळते, आपल्याला संतती प्राप्ती होते. त्याचबरोबर आपल्या घरातील जी मुलं असतात, विद्यार्थी असतात, तर त्यांच्यासाठी जर आपण सेवा केली तर त्यांच्या शाळेच्या जीवनामध्ये, त्यांच्या नोकरी प्राप्तीमध्ये, तर या गोष्टींमध्ये सुद्धा आपल्याला बाळकृष्णांच्या सेवेमुळे यश मिळत असतं. तर कुठल्या कुठल्या सेवा करायच्या त्या मी तुम्हाला पुढे सांगेलच. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आता आपण जाणून घेऊया, भगवान बाळकृष्णांची मूर्ती जर देवघरात स्थापन केली असेल तर ती कशा पद्धतीची असावी आणि मूर्ती ठेवताना कोणत्या चुका आपल्याला करायच्या नाही आहेत. तर सगळ्यात पहिली गोष्ट आपण जाणून घेऊ की बाळकृष्णांचं स्वरूप कसं असावं. वाक्यातच, शब्दातच मी म्हटलं की बाळकृष्ण, कृष्णाचं जे स्वरूप आहे तर ते बऱ्याच प्रकारचं स्वरूप बाजारामध्ये आपल्याला मूर्तीच्या म्हणजे पूजाच्या दुकानामध्ये असतं. मग ते राधाकृष्णांची फोटो फ्रेम असते किंवा विष्णू भगवानांच्या स्वरूपातले सुद्धा कृष्ण भगवान मिळतात, किंवा ते एक पाय त्यांचा असा दुमडलेला म्हणजे रासलीला करतानाचं स्वरूप सुद्धा आता बाजारामध्ये मूर्ती स्वरूपात मिळत असतं. पण आपल्या देवघरात जी मूर्ती आपल्याला आणायची आहे ती बाळकृष्णाचं बाळस्वरूप असावं. म्हणजे ते रांगणारे बाळकृष्ण आपल्याला आपल्या देवघरात स्थापन करायचे आहेत, ज्यांच्या एका हातात लोण्याचा गोळा आणि एक पाय म्हणजे गुडघा जमिनीवर टेकलेला, म्हणजे लहान बाळ ज्याप्रमाणे रांगत असतं ना त्या प्रकारची जी मूर्ती असते बाळकृष्णाची, तशा पद्धतीची मूर्ती आपण गृहस्थाश्रमी लोकांनी देवघरात स्थापन करायची असते. बाळकृष्णाची मूर्ती ही शक्यतो पितळेची किंवा चांदीची म्हणजे कुठल्याही धातूची असावी, पण ती भरीव स्वरूपाची मूर्ती असावी, रांगणारी मूर्ती असावी. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बाळकृष्ण जे बरेच असे प्रतीक आता बाजारामध्ये मिळायला लागलेले आहेत. म्हणजे शोभेच्या वस्तूंमध्ये सुद्धा बाळकृष्णाच्या प्रतिमा असेल, त्यांच्या मूर्ती असेल, म्हणजे POPच्या मूर्ती मिळतात किंवा त्यांचे स्टॅच्यू मिळतात. तर तसं आपल्याला अजिबात करायचं नाही. बाळकृष्ण हे जरी आपल्या सदस्याप्रमाणे, आपल्या कुटुंबातील व्यक्तीप्रमाणे असले तरी शेवटी ते देव आहेत आणि त्यांचा मान आपल्याला त्यांना द्यायचा आहे. देवघरात त्यांची स्थापन करताना मूर्ती ही 3 ते 4 इंचापर्यंत असावी. पितळेची किंवा चांदीची तुम्ही घेऊ शकता, पण आपल्या घरात कुठेही जे ते POPच्या शोभेच्या वस्तूमध्ये बाळकृष्णाचं स्वरूप असतं तशा मूर्ती अजिबात स्थापन करायच्या नाही. ते व्यवस्थित
देवघरामध्येच आपल्याला स्थापन करायचं आहे आणि मूर्ती शक्यतो छोटी असावी, व्यवस्थित असावी, पण शोभा होईल त्यांची. जागोजागी आपण एंट्रन्सला बाळकृष्णाच्या त्या उभ्या मूर्ती ठेवतो, त्यांचे रासलीला केलेले फोटो कुठे कुठेतरी ठेवत असतो. असं आपल्याला करायचं नाही. ते देव आहेत, शोभेची वस्तू नाही आहे. ते साक्षात विष्णू भगवानांचा अवतार आहेत. त्याच्यामुळे मूर्ती किंवा त्यांचं प्रतीक ठेवताना आपण आपली काळजी घ्यायची आहे की त्यांची आपण शोभा करत नाही आहोत. स्थापना आणि मांडणी कुठे करायची, तर दुसऱ्या पायरीवरती बाळकृष्ण देव हे हिंदू शास्त्रानुसार जे पंचायतनाची आपण पूजा करतो त्या पंचायतनापैकी एक आहेत. गणपती बाप्पा, बाळकृष्ण, भगवान शिवशंकर, अन्नपूर्णा माता आणि लक्ष्मी माता हे प्रामुख्याने 5 देवांची आपण हिंदू शास्त्रानुसार पूजा करतो. तर गणपती बाप्पांच्या शेजारी मध्यभागी आपण गणपती स्थापना करतो. गणपती बाप्पांच्या शेजारी आपल्याला बाळकृष्णांची मूर्ती स्थापन करायची असते दुसऱ्या पायरीवरती. स्थापना आणि मांडणी, जर नवीन मूर्ती आणली असेल तर व्यवस्थितरित्या प्राणप्रतिष्ठा करून षोडशोपचार पूजा करून ती स्थापन करा. किंवा जर तुमच्याकडे असेल तर नित्यपूजा कशी करायची ते मी सांगते. तर रोजच्या रोज पंचोपचार बाळकृष्णांची पूजा केली जाते, जशी आपण इतर देवी देवतांची पूजा करतो त्याचप्रमाणे. पण सणवार विशेष जसं कृष्ण जयंती असते किंवा अशा काही सणवाराला विशेष आपण सेवा करतो किंवा संतान प्राप्तीच्या सेवा करतो, तर तेव्हा कशा सेवा करायच्या त्या सांगते. कृष्ण जयंतीला रात्री 12 वाजता आपण बाळकृष्णांची जयंती म्हणजे त्यांचा वाढदिवस साजरा करत असतो, त्यांना पाळण्यात झुलवत असतो. तर अशा पद्धतीने आपण पूजा करतो. नित्यनियमाने पूजा करताना त्यांच्यावर जेव्हा आपण अभिषेक करतो तेव्हा संतान गोपाळ मंत्र जो असतो तो आपल्याला पठण करायचा असतो. पुरुष सुक्ताने आपण अभिषेक करायचा असतो. आणि मुख्यत्व बाळकृष्णांना आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की लोण्याचा नैवेद्य खूप आवडतो. तर त्याच्यामुळे विशेष सणवार किंवा जेव्हा कुठला तुम्ही संकल्पयुक्त सेवा करत असता संतान प्राप्तीसाठी वगैरे, तर तेव्हा त्यांना तशा प्रकारचा नैवेद्य दाखवणं, अशा सगळ्या गोष्टी आपण करत असतो. पण सगळ्यात सोपी जर कुठली सेवा असेल तर ती बाळकृष्णांची आहे. कृष्ण हे नेहमी जसं मी तुम्हाला सांगितलं की आपल्या सदस्याप्रमाणे आपल्या घरात वावरत असतात. त्यांची भक्ती करणं अगदी सोपं आहे, काहीच कठीण नाही आहे. तर अगदी साध्या सोप्या पद्धतीने आपल्याला बाळकृष्णांची सेवा करायची असते. व्हिडिओच्या सुरुवातीला मी तुम्हाला सांगितलं की संतान प्राप्तीसाठी आणि मुलांच्या आनंदासाठी आपण बाळकृष्णाची एक विशेष सेवा करत असतो. तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्या दाम्पत्याला संतान प्राप्ती नाही आहे किंवा ज्यांना असं वाटतं की आम्हाला लवकरात लवकर मूल व्हावं, तर त्यांनी संतान गोपाल मंत्र नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये दिलेला आहे. तर त्याचा रोज 1 माळ जाप करायचा आहे किंवा तुम्ही त्या मंत्राचा अभिषेक करू शकता. तर काही गोष्टी संकल्पयुक्त केल्या तर त्या लवकर फळास जातात. तर संतान गोपाल मंत्र जो आहे कृष्ण जयंतीपासून पुढे 41 दिवस जर त्या मंत्राचा 108 वेळा म्हणून रोज भगवान कृष्णांवरती पंचामृताने अभिषेक केला तर लवकरात लवकर आपल्याला फलप्राप्ती होते. आणि बाळकृष्ण हे निरागसतेचं प्रतीक आहे. तर त्याच्यामुळे संतान गोपाळ मंत्र जर तुम्ही रोज म्हटला तर तुमच्या मुलांचं जे मन आहे ते शांत राहतं, घरात सात्विक लहरींचं वातावरण निर्माण होतं. त्याच्यामुळे आपले मुलं सुद्धा शांत राहतात, चिडचिडपणा होत नाही. तर प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी संतान गोपाळ मंत्राचं जर पठण रोजच्या नित्यपूजेमध्ये केलं तर त्यांच्या मुलांवर छान परिणाम त्यांना दिसून येतील. संतान प्राप्तीसाठी अजून एक विशेष सेवा जी केंद्रामध्ये सांगितली जाते. तर कृष्ण जयंतीच्या दिवशी रात्री 12 वाजता तर ज्या दाम्पत्याची अशी इच्छा आहे की त्यांना मूल व्हावं, संतती प्राप्ती व्हावी, तर कृष्ण जयंतीच्या दिवशी रात्री 12 वाजता कृष्ण भगवानांना छान 56 भोग लावून त्यांची जर पूजा अर्चा केली, त्यावेळेस रात्रीच्या वेळेस 11:30 ते 12 या काळात छान अभिषेक केला, त्यावेळेस संतान गोपाळ मंत्राचं पठण केलं आणि त्यानंतर रात्री 12 वाजता पाळणा हलवला, तर ही छोटीशी सेवा जर वर्षातून तुम्ही करत असाल तर ह्या सेवेचं फळ तुम्हाला लवकर मिळतं. आणि लवकरात लवकर जसं तुम्ही बाळकृष्णांना जितक्या निरागसतेने, जितक्या आनंदाने, जितक्या आपुलकीने झुलवता तितकं लवकरात लवकर तुमच्या घरातला सुद्धा पाळणा हलण्यात तुम्हाला मदत होते. तर ही विशेष सेवा गुरुमाऊलींनी सुद्धा त्यांच्या एका हितगुजामध्ये सांगितली आहे. जर तुम्ही संतती प्राप्तीसाठी तुम्हाला काही सेवा करायची असेल तर येणाऱ्या गोपाळ काला म्हणजे कृष्ण जयंती ज्या दिवशी असते तर त्या दिवशी ही रात्री 12 वाजता भगवान कृष्णांची सेवा आवर्जून करा. तुम्हाला लवकरात लवकर फळप्राप्ती होईल. आता आपण वळूया सगळ्यात महत्त्वाच्या प्रश्नाकडे, जो म्हणजे कन्यादानात बाळकृष्ण देण्याची प्रथा कशी पडली. तर महाराष्ट्रात सगळ्यांनाच माहिती आहे की जेव्हा कन्यादान करतात मुलीचं तेव्हा तिला गणपती आणि बाळकृष्ण दिला जातो. तर गणपती का दिला जातो? गणपती म्हणजे कुठल्याही शुभ कार्याची सुरुवात, तर ती तिच्या नवीन आयुष्याला सुरुवात करणार असते. तर बुद्धीचे आणि विघ्नहर्ता हे जे देव ओळखले जातात, तर तिच्या आयुष्यात, वैवाहिक आयुष्यात, नवीन जीवनामध्ये जे प्रवास करत आहे त्याच्यात कुठल्याही प्रकारचे विघ्न येऊ नये
म्हणून बाप्पांची मूर्ती दान केली जाते. तशाच बरोबर बाळकृष्ण हे निरागसतेचं प्रतीक आहेत आणि तिच्या उदरी जे बाळ जन्माला येणार असतं ते साक्षात ईश्वर स्वरूप असावं, बाळकृष्णाचं स्वरूप असावं, म्हणून तिला बाळकृष्ण दिला जातो. तर माझ्या लग्नाच्या वेळी जेव्हा ते ब्राह्मण काका आले होते तर त्यांनी मला एक छोटीशी स्टोरी सांगितली होती. तर त्यांनी असं सांगितलं होतं की कन्यादान जेव्हा आपण करत असतो एका मुलाला, आईवडील जेव्हा कन्यादान करतात तर तेव्हा त्या क्षणी लग्नाच्या मंडपात ते फक्त त्यांच्या मुलीचं दान करत असतात त्यावेळेला, म्हणून ते कन्यादान म्हटलं जातं. पण कन्यादान करताना ते फक्त मुलीचं दान करतात ना, मग त्यावेळेला तिच्या उदरात बाळ वाढलेलं नसतं. तर लग्नानंतर तिच्या उदरात जेव्हा तिच्या गर्भाशयात जे बाळ जन्मात येणार असतं ते भविष्यात येणार असतं, त्याच्यामुळे त्याचं दान ते आधीच करू शकत नाही. पण मुलगी ही त्यांची असते, त्याच्यामुळे कन्यादान करताना मुलीचं दान केलं जातं, पण सोबत बाळकृष्ण दिला जातो, जेणेकरून तिच्या उदरात वाढणारं जे बाळ जन्माला येईल त्याचं दान सुद्धा आईवडील आधीच करतात बाळकृष्ण स्वरूपात. म्हणजेच काय तर मुलीच्या पोटी येणारे जे बाळ जन्माला येणार असतं त्याचं सुद्धा दान जे आहे ते जावयाला कन्यादानात करत असतात, म्हणून बाळकृष्ण कन्यादानात दिलाच असो असं त्या काकांनी मला सांगितलं होतं. तर मला ही गोष्ट खूपच आवडली होती. म्हणजे बघा आपल्या पूर्वजांनी किती विचार करून किती म्हणजे गोष्टी अशा आहेत की आपण सायंटिफिकदृष्ट्या, आताची पिढी फक्त विचार करत असते, पण त्या काळातल्या लोकांनी आध्यात्मिकदृष्ट्या विचार करून सुद्धा किती छोट्या छोट्या रीती, परंपरा, चालीरीती सुरू केलेल्या आहेत. तर तुम्हाला ही गोष्ट आवडली का? मला नक्की कमेंटमध्ये कळवायला विसरू नका. तर मंडळी, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बालकृष्णांचं स्वरूप, त्यांचं महत्त्व जाणून घेतलं, त्यांची नित्यसेवा कशी करायची ते जाणून घेतलं. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला तुम्ही मला कमेंटमध्ये कळवायला विसरू नका आणि बाळकृष्णांची नित्यपूजा तुम्ही कशी करता ते सुद्धा तुम्ही मला आवर्जून सांगा. तर आजचा हा 9वा एपिसोड होता ज्याच्यात आपण बाळकृष्णाचं महत्त्व जाणून घेतलं. येणाऱ्या पुढच्या एपिसोडमध्ये आपण भगवान शिवशंकरांचं स्वरूप, त्यांची महती जाणून घेणार आहोत. असेच नवीन आणि माहितीपूर्वक व्हिडिओ पाहण्यासाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करूया. पुन्हा भेटूया आपण अशाच एका नवीन आणि विशेष भागामध्ये. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ.